मीडियाचं मी स्वागत करतो, कारण लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून आपली जी ख्याती आहे ती आम्हाला निश्चितच सपोर्टिंग आहे. आणि म्हणून आपलं स्वागत केल्याच्यानंतर आपण जो प्रश्न विचारला की विभागीय आदिवासी ट्रायबल काँग्रेसची ही जी मीटिंग आहे, तो हेतू असा आहे की देशामध्ये राजकीयदृष्ट्या आम्ही प्रवास करताना लोकशाही मूल्ये जपल्या गेली पाहिजे. या देशाचा मूळ निवासी, या देशाचा मूळ मालक, सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे या देशाचा मूळ मालक हा आदिवासी आहे. आदिवासींच्या अनंत अडचणी आहे, अनंत प्रॉब्लेम आहे. बिकॉज ऑफ रिझर्वेशन आम्ही पोझिशनमध्ये जरी असलो तरी अजूनही आदिवासींची लिडरशिप ही पाहिजे त्या प्रमाणामध्ये सक्षम झाली नाही. आदिवासींचं नेतृत्व विकसित करणं, आदरणीय राहुलजींची सुद्धा खूप मोठी अपेक्षा आहे की आदिवासींचं नेतृत्व हे विकसित झालं पाहिजे. नेतृत्व हे संयमी असलं पाहिजे, नेतृत्व हे निर्दोष असलं पाहिजे, ते निस्संशय असलं पाहिजे, ते निर्वैर असलं पाहिजे, लोकशाही मूल्यांवर त्याची निष्ठा असलेली असं सक्षम नेतृत्व असलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने देश देखील समृद्ध होईल आणि भक्कम बनेल. आणि म्हणून या संपूर्ण आदिवासी बांधवांशी आम्ही संवाद साधताना विचार हा करणार आहोत की आम्ही लोकशाही जगली पाहिजे. आज न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि खरे तर ज्युडिशरीसुद्धा शिल्लक राहिलेली नाही. पत्रकार देखील हा निर्भीडपणे, बाणेदारपणे बोलेल अशा प्रकारची परिस्थिती राहिली नाही. कलावंत आहे, प्रज्ञावंत आहे, शास्त्रज्ञ, कुठल्याही माणसाला लिबर्टी ऑफ थॉट, फेथ, बिलीफ अँड वर्शिप ह्या घटनात्मक मूल्यांचा देखील आस्वाद घेता येत नाही. अशा स्थितीमध्ये आदिवासी हा काँग्रेसच्या सोबत राहायला पाहिजे, कारण काँग्रेस म्हणजे लोकशाही आणि लोकशाही म्हणजे काँग्रेस, अशा प्रकारचं सुंदर समीकरण आम्ही स्वीकारलेलं नव्हे. जगातल्या 119 देशांनी मान्य केलेलं आहे की जगातली सर्वोत्कृष्ट लोकशाही कोणत्या देशाची आहे, ती माझ्या भारताची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, वीरा शिंदे आहे, राजे छत्रपती शाहू महाराज आहे, महात्मा फुले आहे, सगळे संतमंडळ, या सगळ्यांनी घडवलेला हा देश हा एकसंघ असला पाहिजे, तो एकात्म असला पाहिजे, तो इंटिग्रेटेड असला पाहिजे. आणि म्हणून या देशातला मूळ निवासी हा बेईमान नाही आहे, तो इमानदार आहे, तो सत्वशील आहे. आणि म्हणून आदिवासींवर काँग्रेसची विशेष निष्ठा आहे. या राज्यामध्ये, देशामध्ये कुठलंही खऱ्या अर्थाने प्रचार यंत्रणा सुरू व्हायची असेल तर पहिल्यांदा नंदुरबारला ती सभा होत असते इंदिराजींच्यापासून. कधीकधी इकडे खूप वर्षापूर्वी आमची हा जो एरिया आहे ना, गडचिरोली जात, तिथे ही सभा होत असते. त्याचं कारण हे आहे की आमचा आदिवासी हा निसर्गाशी हात मिळून राहत असतो. निसर्ग कधी स्वतःची प्रतारणा करत नसतो. आणि म्हणून ह्या आदिवासींचं नेतृत्व विकसित झालं पाहिजे, सोबत काँग्रेस मजबूत झाली पाहिजे आणि ह्या देशातील लोकशाही ही अभंगपणे, अखंडपणे कार्यरत राहिली पाहिजे. ह्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आमचे वर्किंग प्रेसिडेंट आदरणीय कुंबरे साहेब आहे, आमचे सलामी साहेब आहे, त्यानंतर आमच्या दिदी धुर्वेताई आहे, आमचे विठ्ठलरावजी मरापे आहे, आमची कुंबरेताई आहे, आमच्या माधुरी मडावी आहे, आणि आमचे सगळे आदिवासी बांधव आहे. सर्वच आदिवासी जमातीतल्या लोकांना सोबत घेणं आणि काँग्रेसला मजबूत करणं, कुठल्याही प्रकारचं ओव्हरटेक न करणं, पण सपोर्टिंग म्हणून आम्ही भूमिका घेणार आहोत. आणि त्यासाठी विविध प्रकारचे आंदोलन आहे, मोर्चे आहे, निदर्शन आहे, धरणे आहे, बैठकी आहे, आपापले विचार सरकारसमोर मांडणे आहे. यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आपण आम्हाला छानपैकी संवाद आमच्यासोबत साधतात. हीच लोकशाहीची जमेची बाजू आहे आणि मी आपल्या सगळ्या आदिवासी बांधवांच्या मार्फत आपलं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो.